शिक्षण व्यवस्थेमध्येच आपल्या मोठ्या दोष आहे असं मला वाटतं. आता आमदाराला वाटतं आमदाराचाच पोरगा आमदार झाला पाहिजे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एबीव्हीपीतून पुढे आले, विद्यार्थी संघटनेतून पुढे आले. खूप विद्यार्थ्यांनी किंवा तरुणांनी सुशिक्षित वर्गाने राजकारणाकडे दुर्लक्ष करू नये, नाहीतर अंगठे बहादर लोक निवडून दिले जातात. 100 पैकी 90% घरामध्ये हेच सांगितलं आहे की राजकारण सोड बाबा, तू आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे. बरोबर आहे. आज जर MBBS ला जायचं असेल तर 1 कोटी रुपये डोनेशन भरावं लागतं. BHMS ला जायचं असेल तर 25-25 लाख रुपये डोनेशन भरावं लागतं. नोकरी डिग्री मिळवण्यासाठी शाळेत पण जायची गरज नाही. असे पण कॉलेजेस आहे, तुम्ही फक्त या, फॉर्म भरा, ऍडमिशन घ्या, पेपरला या, आम्ही तुम्हाला पास करून देतो. कितीतरी शिक्षक आत्महत्या करतात. बातमी सुद्धा येत नाही, पेपरच्या हेडलाईन कुठे कोपऱ्यात आली तर आली, नाही तर ती पण येत नाही. भारत नावाच्या देशात शिक्षणाची जेवढी वाईट अवस्था आहे, मला वाटतं पाकिस्तानमध्ये सुद्धा एवढी वाईट अवस्था असेल की शिक्षणाची इतकी खतरनाक व्यवस्था आहे. निधी येतोय म्हणून तर आज अफाट खर्च केला जातोय निवडून येण्यासाठी. का खर्च करतात? सरकारी शाळांची अवस्था गायांच्या गोठ्यांसारखी झाली. नाही, याचा विचार केला जर चालू राहिलं तुम्ही बोलण्याप्रमाणे, एखादा उद्योगपती अंबानी अदानी कशाला हो, बाहेरचे येतील. आजही शाळा बंद होत आहे. स्कॉलरशिप बंद करायचं काम चाललंय. सरकारी पद न भरता कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पद भरायचं काम चाललेलं आहे. लोकांमध्ये जातीय धार्मिक द्वेष पसरवण्याची पण एक स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये चाललेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बऱ्याचदा आपण शालेय जीवनातून पुढे कॉलेजला जातो, पण कॉलेज करता करता किंवा शालेय जीवनात आपल्याला खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. आजही त्या समस्या सुटलेल्या नाही. जर आपण भारत देशाचा विचार केला तर शालेय जीवनात असलेल्या समस्या, म्हणजेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या भरपूर आहेत. त्यावरती अगदी बोलत राहिलं तर कित्येक दिवस कमी पडतील. परंतु ह्या समस्या काही सुटतात, काही तशाच राहतात. परंतु या समस्यावरती जेव्हा एखादा विद्यार्थी आवाज उठवतो, त्याला 2 दृष्टीने बघितलं जातं. एक तर तो त्याला खरंच समस्या म्हणून बोलत असतो, किंवा तो राजकारण करण्याचं मानस आहे या पलीकडे जाऊन त्याच्याकडे बघितलं जातं. तर याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. हे विद्यार्थी दशेतलं राजकारण किंवा विद्यार्थी दशेतलं आंदोलन किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या यांच्यामध्ये नक्की काय दडलेलं असतं आणि याचा उगम कुठून होतो, त्याचं आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर कसं भेटू शकतं, या अनुषंगानं आज आपण आमंत्रित केलेलं आहे आपल्या विद्यार्थी संघटनेचे, ते म्हणजे छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, म्हणजे आत्ताच त्यांना प्रदेशाध्यक्ष पद बहाल करण्यात आलं आहे, असे अनिकेतजी घुले. स्वागत आहे दादा तुमचं. नमस्ते. मला एक प्रश्न सर्वात आधी असा पडलेला आहे आणि नेहमी सर्वांनाच पडतो की विद्यार्थ्यांना ज्यावेळेस प्रॉब्लेम होतो, विद्यार्थ्याला प्रॉब्लेम झाला की तो काहीतरी प्रश्न विचारतो. तो प्रश्न विचारतो, त्याला काहीतरी उत्तर अपेक्षित असतं, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बहुतांशी असा असतो की तो मुद्दामून प्रश्न विचारतोय किंवा तो राजकारण करतोय. हे कुठंतरी जास्त प्रमाणात सध्या तरी व्हायला लागलंय. याबाबत तुम्हाला काय वाटतंय? जी पूर्वी ही जी प्रथा आहे ती नव्हती. विद्यार्थी आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी भांडतच आलाय आणि इथून स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण जसं बघितलंय, बरेचसे आपल्याला नेते जे आहेत भेटले ते विद्यार्थी दशेपासूनच भेटलेले, जन आंदोलनातून भेटलेले. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. याला जी राजकारण बघण्याची जी दृष्टी आहे ती बदलली का, काय तुम्हाला वाटतं याबद्दल? नाही, मला असं वाटतं की प्रश्न विचारलेले कोणालाही आवडत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये. प्रश्न फक्त आता राजकारणी लोकच विचारतात एकमेकाला. सामान्य माणसाने किंवा विद्यार्थ्याने प्रश्न विचारला तर हा कुणालाही आवडत नाही. ना राजकारण्यांना आवडतो ना कुठल्या सिस्टमला आवडतो असं मला वाटतं. दुसरी अशी गोष्ट की विद्यार्थी जो राजकारणाचा तुम्ही जो मुद्दा घेतला की आज विद्यार्थ्यांना राजकारणीय जे आकलन यायला पाहिजे ते आकलन कमी येते असं माझं मत आहे. कारण की शिक्षण व्यवस्थेमध्येच आपल्या मोठ्या दोष आहे असं मला वाटतं. कारण ती शिक्षण व्यवस्था त्या विद्यार्थ्यांना राजकीय सामाजिक आकलन द्यायचं काम करत नाही, ती डिग्री द्यायचं काम करते. पण त्यांना राजकीय, कारण आपला देश राजकारणावरती चालतो, पॉलिटिकल सायन्सवर चालतो, इकॉनॉमिकल सायन्सवर चालतो, ते आकलन जर त्या विद्यार्थ्यांना नाही आलं तर मला असं वाटतं की फार मोठ्या समस्या भारत नावाच्या देशामध्ये उभ्या राहतात. आणि दुसरी अशी गोष्ट की आज सामान्य घरातील तरुण मुलं किंवा तरुण विद्यार्थी राजकारणात यावं असंही एका
सिस्टमला. आता आमदाराला वाटतं आमदाराचाच पोरगा आमदार झाला पाहिजे, परत त्याच्याच घरातला कुणीतरी हे झालं पाहिजे. सामान्य घरातील मुलगा एखादा पुढे आला, तो भाषण द्यायला लागला, तो राजकीय पदावरती गेला तर नाही, तो एका स्टेपच्या वरती त्याला ते पुढे येऊन देणार नाही, त्या स्टेपच्या खालीच त्याला राहून जातील. आणि सगळीकडे बघा तुम्ही विद्यार्थी निवडणुका बंद झालेल्या आहेत सगळीकडे. विद्यार्थी याच्यामुळे विद्यार्थी नेते यायचे, खूप विद्यार्थी नेते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ABVPतून पुढे आले, विद्यार्थी संघटनेतून पुढे आले. खूप लोक आहे म्हणजे अगदी धनंजय मुंडे असतील किंवा इतर कित्येक लोक असतील जे विद्यार्थी चळवळीत काम करत होते, NSYमध्ये काम करत होते, ते काँग्रेसचे मोठ्या मोठ्या पदांवरती राहिलेले लोक आहे. पण आत्ता अलीकडे असं आहे की जी आपण त्याला घराणेशाही म्हणू किंवा असंही म्हणता येईल की बुवा माझ्या मुलालाच भविष्यात आमदार करायचे, कारण की मग जर माझ्या मुलापेक्षा जर एखादा सामान्य घरातला पोरगा चांगलं भाषण द्यायला लागला तर मग माझ्या मुलाची इमेज डाऊन होऊ शकते. मग त्याला तो तिथे पुढे येऊ नये म्हणून त्याला तिथंच दाबलं जातं. म्हणून विद्यार्थ्यांनी राजकारणाकडे मला असं वाटतं की सखोल नजरेने बघितलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणाले होते की विद्यार्थ्यांनी किंवा तरुणांनी सुशिक्षित वर्गाने राजकारणाकडे दुर्लक्ष करू नये, नाहीतर अंगठे बहादर लोक निवडून दिले जातात. ही सिस्टम आहे, कारण की सामान्य लोक वर आलेले चालत नाही, प्रामाणिक लोक राजकारणात आलेले चालत नाही. आज जो राजकारणाचा सगळा चिखल झालाय याच्या इतकी वाईट अवस्था मला वाटतं कधीही नव्हती असं वाटतं. म्हणून लोकांचा राजकारण हे गलिच्छ आहे. राजकारणामध्ये पैशाचा जो अमानुषपणे वापर सगळीकडे बघतो आपण सगळं, तर याला ही सगळी व्यवस्था जबाबदार आहे. ना लोक समजून घेताय, ना राजकीय पुढारी समजून घेताय, ना पैसे वाटणारे समजून घेताय, ना घेणारे समजून घेताय, की ज्याच्यासाठी एवढी सगळी लोक ही सिस्टम उभी राहिली. व राजकारणाचा उद्देश काय? पुढारी आमदार खासदार नेमकी कशासाठी निवडून देतो, सरपंच कशासाठी निवडून देतो, नगरसेवक, तर ही सिस्टम लोकांसाठी आहे, लोकांसाठी ती लोक निवडून देते. पण जर या सगळ्या याच्यामध्ये पैशाचा बाजार असेल, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे असं जर चुकीच्या पद्धतीने त्यांचा वापर करत असेल, त्याला काय अर्थ नाही मला असं वाटतं. पण याच अनुषंगाने आपण अनिकेत जे आपण असंही बघतो की मोठे जे नेते आहेत ते विद्यार्थी दशेतच त्यांचं जे नेतृत्व गुण आहे ते मारण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे, म्हणजे इनडायरेक्टली सिस्टीमच करते. बरोबर. पण याला दुसरी नाण्याची बाजू आपण हेही बघितलं पाहिजे की पालक जे आहेत त्या विद्यार्थ्यांचे त्यांना प्रोत्साहन देत नाहीत की राजकारण हे खूप वाईट आहे. हे बऱ्याच म्हणजे तुम्ही जर एक सर्वे जर केला तर 100 पैकी 90% घरामध्ये हेच सांगितलं आहे की राजकारण सोड बाबा, तू आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे. बरोबर आहे. मग ही पण मानसिकता कुठेतरी कारणीभूत ठरत नाही. बरोबर आहे, म्हणजे ही तीच मानसिकता आहे. आता मी विद्यार्थी संघटनेचं काम करतो, जेव्हा आम्ही एखाद्या संस्था चालकाविरोधात भांडतो, जेव्हा सरकार विरोधात भांडतो, जेव्हा रस्त्यावरती आंदोलन करतात, त्यावेळेस अगदी शिक्षक असतील, शिकलेले शिक्षक असतील, पालक असतील, ते असं म्हणतात अरे आपल्याला काय करायचंय, आपण आपलं कॉलेजमध्ये जायचं, शिक्षण घ्यायचं काम करतो. मग भले त्यांची स्कॉलरशिप बंद होत असू द्या, शिक्षणाचं वाटोळ होत असू द्या, किंवा दररोज सरकारी शिक्षक शिकवायला नसू द्या, तास व्यवस्थित होऊ नये, तुम्हाला काय करायचंय ते बघून घेतील. आपण आपलं शिक्षणाचं काम करायचं, आपण राजकारणाकडे बघायचं नाही. राजकारणाचा उद्देश काय आहे? राजकारणाचा उद्देश हा आहे की तुमचं पाणी, शेती, शिक्षण, आरोग्य, सगळी व्यवस्था ही राजकीय व्यवस्था आहे. भारत नावाचा देश राजकारणावरती चालतो, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे ना. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, प्रजेची सत्ता आली सगळीकडे, स्वातंत्र्य दिन झाला, आपण स्वातंत्र्य झालो, मग गुलामगिरीकडे चाललोय का काय असं दिसतं याच्यावर. तुम्हाला त्या व्यवस्थेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध जर भांडायला शिकवत नसेल तर त्या शिक्षणाचा काही अर्थ नाही असं माझं मत आहे याच्यामध्ये. काय करायचं डिग्री घेऊन? जर तुम्हाला चूक आणि बरोबर यातला फरकच समजत नसेल त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, तर अर्थच नाही त्याला याच्यामध्ये. तुम्ही बोला, तो बाबासाहेब काय म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. गुरगुरायचंय ना आपल्याला, काय तलवारी घेऊन नाही भांडायचं. संविधानाचा आधार घ्यायचा आहे, कायद्याचा आधार घ्यायचा आहे, चुकीच्या विरोधात काय उभं करायचं हे जर कळलंच नाही तर कसं करायचं आपण याच्यामध्ये. म्हणून मला असं वाटतं की तरुण मुलांनी, किमान शिक्षण घेणाऱ्या मुलांनी तरी मला असं वाटतं ही व्यवस्था समजून घेतली पाहिजे. नाहीतर तुम्हाला आम्हाला कुणी वेड्यात काढायला, धर्माच्या, जातीच्या याच्या नावावरती राजकारण करणाऱ्या लोकांची या देशामध्ये सध्या तरी कमतरता नाहीये. अनिकेतजी, आपण जे बोललात, मी तुम्हाला बोललो की पालक वर्ग कुठेतरी यामागे कमजोर पडतोय. पण दुसरी गोष्ट अशी पण आहे, तुम्ही जसं बोललात मागाशी की शिक्षक दाबले जातात, प्रश्न उच्चारलेला त्यांना आवडत नाही. या व्यवस्थेचे खूप जण शिकार होतात की प्रश्न विचारला की तू प्रश्न का विचारला हे मनात धरून
बऱ्याच ठिकाणी त्यांना इंटरनल मार्क्स पण असतात, हम्म. त्यावरती खूप इफेक्ट होतो या गोष्टीचा. म्हणजे मी स्वतःही अनुभवलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये की प्रश्न ज्याला पडतात त्या माणसाचं जे मेंदू आहे ना तो चालत असतो, म्हणून त्याला प्रश्न पडतात. हम्म. मग प्रश्न विचारला म्हणजे ते प्रश्नाचं उत्तर देणं हे शिक्षकाचं काम असतं. बरोबर. कारण तो शिकण्यासाठी येतो, तो फीस पे करतोय. हम्म. हेही कुठेतरी त्या व्यवस्थेने किंवा शिक्षकांनीच समजून घेतलं पाहिजे. आणि त्या प्रश्नाचं जर उत्तरच दिलं नाही, त्या प्रश्नाला कुठेतरी बगल देऊन हा काहीतरी वेगळंच विचारतोय म्हणून त्याला टार्गेट करणं, उद्या त्याला मार्क्स कमी देणं, फेल करण्यापर्यंतही नेतात. बरेचसे उदाहरणं आहेत, समोर येत नाहीत. फेल करण्यापर्यंत त्यांचं करिअर खराब करण्यापर्यंतही नेतात, बरेचसे शिक्षक नेतात. पण याचा परिणाम आपणच कुठेतरी आपली जी भारत जे आपण बोलतोय, आपण ही जी म्हणजे लोकशाहीमध्ये राहतोय, तर आपणच कुठेतरी हुकुमशाहीला खतपाणी घालतोय असं त्या शिक्षकांना वाटत नाही का? नाही, मला असं वाटतं की सगळ्यांना एक्सक्यूज आहे पण शिक्षकाला एक्सक्यूज नाही. कारण शिक्षकाची इतकी महत्त्वाची जबाबदारी आहे की तो पिढ्या घडवीत असतो. पिढ्या घडवत असतो म्हणजे देश उभा करीत असतो. त्या शिक्षकाचं काम फक्त वर्गात येऊन विद्यार्थ्यांना 45 मिनिटाचा तास घेणं आणि निघून जाणं हे काम नाही. शिक्षकाचं काम आहे की आपल्या आजूबाजूला असणारा विद्यार्थी किंवा तो आपला विद्यार्थी असेल, तो बाहेर जरी भेटला तरी त्याच्याबरोबर विचारपूस करणं, तो कुठल्या लाईनवरती आहे त्याला ट्रॅकवरती आणायचं काम शिक्षकाचं आहे. किती मोठी जबाबदारी राव. एखादा डॉक्टर जर चुकीचा डॉक्टर बनला तर तो त्याच्याकडे जे पेशंट येतील त्यांचं तो काहीतरी चुकीचं करेल. शिक्षकाकडे सगळ्या प्रकारचे विद्यार्थी येतात आणि ते विद्यार्थी पुढे जातात. म्हणून हे जे असतं ना की दबाव आणणं, यंत्रणा आणणं, हे एक हुकुमशाहीचं प्रतीक आहे सगळ्या याच्यामध्ये. तुम्ही विद्यार्थ्यांना दाबणं, त्यांचे मार्क न देणं, त्यांना मी तेच म्हणते ही भित्री व्यवस्था तयार करताय. तेच मी बोललो ना की म्हणजे होत आहे. अक्षरशः मी या अनुभवातून गेलेलो आहे. कमी मार्क्स मिळाले, का मिळाले, क्वेश्चन विचारला, शिक्षकांनी डोक्यात धरलं, मग ते मोठे त्या विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. खरं काय खोटं काय त्यांनी समजायला पाहिजे. तेच सांगतो की आम्ही छात्रभरती म्हणून काम करतो ना, जेव्हा कॉलेजच्या विरोधात प्रश्न येतात ना, किंवा कॉलेजनी चुकीची फी घेतली मग त्यांच्या विरोधात भांडतोय, तर विद्यार्थ्यांनी समोर येत नाही. आम्ही भांडतोय, विद्यार्थ्यांना कळतंय की हे मुलं आमच्यासोबत आमच्यासाठी भांडताय, पण ते विद्यार्थी समोर येऊन सांगायला तयार नाही की सर आमच्याकडून एवढे एवढे पैसे घेतले, चुकीच्या पद्धतीने पावती दिली. हे त्याच्यामुळेच त्यांना वाटतं की आपले प्रॅक्टिकलचे मार्क कमी होतील, आपल्यावरती अन्याय होईल, आपण फेल होऊ का काय. तर हे जास्त धोकादायक आहे सगळ्या ह्याच्यामध्ये की तुम्ही प्रॅक्टिकलचे मार्क असेल किंवा काय असेल, मला माहिती विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलचे मार्क महत्त्वाचे असतात, पास होणं महत्त्वाचं असतं, नाही मिळाले पैसे तर चाललं असतं. पण ते पुढच्या पिढ्यांना पण तुम्ही आज जर अन्याय अत्याचार सहन करून जर पुढे गेले तर भविष्यात पण तुम्ही त्यालाच बळी पडत जाणार. त्याच्यामुळे तुम्ही बोललं पाहिजे असं मला वाटतं, घाबरलं नाही पाहिजे. कारण की आपण ज्या शिक्षण व्यवस्थेसाठी सावित्रीबाई फुलेंनी दगडगोटे शेणाचा मारा सहन केला, ज्या शिक्षण व्यवस्थेसाठी महात्मा फुलेंनी अख्खं आयुष्य दिलं, ज्या शिक्षणासाठी शाहू महाराजांनी ज्या पालकांची मुलं शाळेत जाणार नाही त्यांना 1 रुपया दंड केला होता, आज त्या शिक्षण व्यवस्थेमुळे विद्यार्थी शिकू नये म्हणून लाखो रुपयाची फी त्यांच्या डोक्यावरती आणून दिलेली आहे. का भगतसिंग, राजगुरू, सुखदेव का यासाठी फासावरती गेले होते का की विद्यार्थ्यांना लाखो रुपये फी भरा. म्हणजे आज सावित्रीबाई फुले काय विचार करत असतील, बुवा मी ज्या शिक्षण व्यवस्थेसाठी अख्खं आयुष्य घातलं, दगडगोटे शेणाचा मारा सहन केला, ती व्यवस्था आज भांडवलदारी व्यवस्थेकडे गेली आणि त्याच्यावरती इतका मोठा व्यापार धंदा तयार केला जातोय आणि कुणीच बोललं जात नाही. ना संस्थाचालक बोलतात, ना शिक्षक बोलतात, ना विद्यार्थी बोलतात, ना पालक बोलतात, ना अधिकारी बोलतात. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी लोकसभेतील, राज्यसभेतील अधिवेशनं किंवा विधान परिषदेतील अधिवेशनं कायम बघत आलेलो आहे. तुम्हाला सांगतो, एक आमदार, एक खासदार 10 मिनिटसुद्धा शिक्षण या विषयावरती सभागृहामध्ये मांडणी करत नाही. तो शाळाबंदीवरती बोलत नाही, तो शिक्षणाचं खाजगीकरणावरती बोलत नाही, तो NEP वरती बोलत नाही. त्याला कळतच नाही मी शिक्षक आमदार आहे ना, तर मला हे बोललं पाहिजे, माझं काम काय आहे. मी जर शेतीचा प्रश्न आहे बोलत नाही. जातीय धार्मिक वाद तिथे जे चालतात म्हणजे ते बघून मग आजची तरुण म्हणत अरे काय चाललंय, चिखल जो म्हणतो राजकारण, चिखलापेक्षाही जे काय वाईट शब्द असेल त्या राजकारणाची स्थिती झाली. तर तुम्ही शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर बोलणार नसेल तर काय अर्थ काय तुमची. आणि जे बोलणारही कसे, जर तुम्ही आज महाराष्ट्राचा विचार केला, प्रायव्हेटायझेशन जे झालं, सगळ्या संस्था उभ्या राहिल्या, काही सहकारी झालं, आज कोण चालवतंय?
तेच तर सगळे चालवतात. चालवतात. मी तुम्हाला ते सांगतो. कोण माझा आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा पाडून माझं एक असं मत आहे, मी छात्र भारतीचं आम्ही काम करतो, इंडिपेंडेंट काम करतो. महाराष्ट्रामध्ये कुणाचंही सरकार आलं, आत्ताचे जे सगळे जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये कुणाचंही सरकार येऊ द्या, काँग्रेस येऊ द्या, राष्ट्रवादी येऊ द्या, भाजप येऊ द्या, अजितदादांचा गट येऊ द्या, शरद पवारांचा गट येऊ द्या, शिंदेंचा गट येऊ द्या, ठाकरेंचा गट येऊ द्या किंवा इतर पक्षांचा गट येऊ द्या, हे सगळ्या याच्यामध्ये भांडणं करतील. ते विधानसभा बंद पाडतील, हे करतील, ते करतील. बरोबर. पण शिक्षण नावाच्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही, कारण की सगळ्या शिक्षण संस्था आमदारांच्या, खासदारांच्या, त्यांच्या असणाऱ्या उद्योगपतींच्या ह्याच्यामध्ये, आणि तिथे मोठा व्यवसाय याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला सांगतो, आज जर MBBS ला जायचं असेल तर 1 कोटी रुपये डोनेशन भरावं लागतं. BHMS ला जायचं असेल तर 25-25 लाख रुपये डोनेशन भरावं लागतं. इंजिनिअरिंग करायची असेल तर 5-5, 10-10 लाख रुपये डोनेशन भरावं लागतं. साधा प्रोफेशनल कोर्स करायचा असेल तर लाखो रुपयाचं डोनेशन भरावं लागतं. ज्याच्या बापाच्या खिशात पैसा आहे तोच पोरगा भविष्यामध्ये शिक्षणाच्या प्रवाहात टिकेल. ज्याच्याकडे पैसे नाही त्याला कुठेतरी गवंड्याच्या हाताखाली कामाला जावं लागेल, नाहीतर काहीतरी आपले जे हार्ड काम करायचे जे व्यवसाय त्याच्याकडे जावं लागेल. म्हणजे गरिबाची पोरं शिक्षणाच्या प्रवाहात टिकतील असं होऊ शकत नाही, कारण की इतका मोठा आणि इतका चांगला व्यापार आहे. म्हणजे धोरण पण अशी आहेत की तुम्ही फी ठरवा, तुम्ही काहीतरी कमिटी बनवा पालक शिक्षक संघाची, त्याची मंजुरी घ्या आणि विद्यार्थ्यांना लुटा, असं धोरण आहे. मग आम्ही तक्रार केली की ही मंजुरी घेतली, ती मंजुरी घेतली, ना पालकांना कळते, ना शिक्षकांना कळतं, ना विद्यार्थ्यांना कळते. बोलायला गेलं तर मार्कांचा विषय. आज शाळेत जायला शाळेत जाण्यासाठी नोकरी डिग्री मिळवण्यासाठी शाळेत पण जायची गरज नाही. असे पण कॉलेजेस आहे, तुम्ही फक्त या, फॉर्म भरा, ॲडमिशन घ्या, पेपरला या, आम्ही तुम्हाला पास करून देतो. पेपरच्या वेळेस पूर्ण कॉपी सेंटर पुरवले जातात, मोबाईल दिले जातात. असे पण अनेक ठिकाण चालले. आणि डिग्री मिळवण्यासाठी आता खूप झालंय. पूर्वी 10वी एखाद्या मुलाला 65-70% मार्क पडले खूप वाटायचे. आता 99% मार्क पडले तरी 1% कुठे गेला असा हिशोब करता याच्यामध्ये. पण ती जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये तुम्ही बाकीचा विचार केला पाहिजे याच्यामध्ये. तो शिक्षणाचा जो मतीत अर्थ आहे तोच नसेल आणि ते मार्क 100चे 110 जरी पडले तर काय अर्थ आहे त्याला सगळ्या याच्यामध्ये. तर शिक्षणाचा मतीत अर्थ समजला पाहिजे. ते मार्क जास्त पडले, आमच्या कॉलेजनी फार चांगलं हे केलं, आमचे मुलं इकडे गेले. अहो तुम्ही त्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना काय देता हे पण महत्त्वाचं आहे. तो शिक्षण घेतोय पण त्याला ती मॅच्युरिटी नावाची गोष्ट नाही आली तर काय अर्थ आहे असं. मुळात म्हणजे शिक्षक देणारे शिक्षक खूप इम्पॉर्टंट गोष्ट. हो, तुम्ही जर बघितलं हे जे शिक्षक देणारे शिक्षक आहेत ते कोणत्या ग्रेडवर ते भरलेले आहेत. नाही, अडचणच काय, 2012 पासून शिक्षक भरती झालेली नाही महाराष्ट्रात, 2012 पासून. आणि आज म्हणजे तुम्हाला इथे सह्याद्री कॉलेज आपल्या इथे याच्यामध्ये, संगमनेर महाविद्यालय, अकोल्यामध्ये अगस्ती महाविद्यालय, मी इथले आपल्या आजूबाजूचे सह्याद्री महाविद्यालयात साधारणतः 140-150 शिक्षकांची आवश्यकता असेल. आज 15 ते 16 शिक्षक परमनंट जी जुने भरती झालेले होते त्यातले काही 2-4 वर्षामध्ये रिटायरमेंट व्हायला आहे. बाकी सगळे शिक्षक CHB वरती काम करताय, नॉन ग्रँटेबलवरती काम करताय. अशी सगळी शिक्षणाची अवस्था आहे. म्हणजे वाईट काय आहे की एका सरकारला हे सगळं बंद करायचं आहे. सरकारला सरकारी शाळा चालवायच्या नाही, अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या पतंजलीच्या शाळा चालायच्या आहे. त्यांना शिक्षणावर खर्च नाही करायचा. एका CHB वरती 8 महिन्याचा पगार देतं सरकार फक्त या शिक्षकाला. याच्यामध्ये सुट्ट्यांची सुद्धा पगार देत नाही. दरवर्षी त्या शिक्षकाला इंटरव्ह्यू द्यावा लागतं याच्यामध्ये. इतकी कुठं वाईट असते का? म्हणजे जे देश पुढे गेले त्यांनी सगळं शिक्षणावरती काम केलेलं आहे राव, मोफत दिलंय. म्हणून शिक्षणावरती खर्च करणं हा खर्च नाही, शिक्षणावरती खर्च करणं ही गुंतवणूक आहे. आज जर तुमच्या चांगल्या पिढ्यांना चांगलं शिक्षण दिलं, सरकारने चांगली कॅपेबल मुलं तयार केले तर ते उद्या देश उभा करणार आहे. पण जर तुम्ही मेडिकलला जर त्याला 1 कोटी रुपये भरायला लावले तर तो लोकांना लुटतच राहील 1 कोटी रुपये वसूल होण्यास. बरोबर. ही सगळी परिस्थिती याच्यावर. जर तुम्ही शिक्षकांसारखी शिक्षक भरती करणार नसेल, मुलांना शिकवायला आज शिक्षक नाही, प्राध्यापक शिल्लक नाही, काहीतरी करून एखादा 5-6 हजारावरती प्राध्यापक आणावा लागतो, तो विद्यार्थ्यांना शिकवावा लागतो, त्याच्यानंतर त्याचे पैसे द्यायचे तर विद्यार्थ्यांकडून पैसे घ्यावे लागतंय. तर हे किती भयंकर आहे याच्यामध्ये. मुळात मुद्दा हाच आहे ना, जो शिक्षण देणारा आहे तो त्या कॅपेबल आहे का? बरं, कॅपेबल असला त्याला त्याच्या रोजंदारीचा बरोबर फरक आहे. तो त्याच्या मूलभूत गरजाशी पैसे नसेल तर तोच भांडत असेल, त्याचं कुठं मन लागणार आहे की मी आज काय शिकू? नाही ना लागणार. कसं काय लागेल? आज 10,000 रुपये, 7,000 रुपये, 8,000 रुपयात काय होतं राव याच्यामध्ये? कितीतरी शिक्षक आत्महत्या करतात. बातमी सुद्धा येत नाही, पेपरच्या हेडलाईन कुठे कोपऱ्यात आली तर आली, नाही तर ती पण येत नाही.
एवढी सगळी कितीतरी शिक्षक वडापाव विकणारे मी बघितलेले. रेल्वेमध्ये किचन विकणारा शिक्षक म्हणून आम्हाला मध्यंतरी भेटला तर ते दिवसभर शिक्षणाचं काम करतो, रात्री 8 ते 12 किचन विकायचं काम करायचं तो माणूस याच्यामध्ये, कसाऱ्याच्या याच्यामध्ये. तर इतकी वाईट अवस्था आहे सगळीकडे याच्यामध्ये, म्हणजे सांगू शकत नाही. मी इथले खूप सारे विना अनुदानित शिक्षक बघितले याच्यामध्ये, पण अगदी नैराश्य आलेले. पण आता पर्याय नाही, 40-45 वय झालं, हेही सोडून गेलं तर कुठे जायचं, नोकरी हार्ड काम कुठे करायचं, शेती नाही, लांबून आले. तर इतकी वाईट अवस्था आज देशामध्ये शिक्षणाची आहे की मला असं वाटतं एवढी वाईट अवस्था देशामध्ये, भारत नावाच्या देशात शिक्षणाची जेवढी वाईट अवस्था आहे, मला नाही वाटत पाकिस्तानमध्ये सुद्धा एवढी वाईट अवस्था असेल की शिक्षणाची इतकी खतरनाक व्यवस्था आहे. दुसरी गोष्ट आपण बघतो की मराठी शाळेंचा जो विषय, तुम्ही मध्यंतरी खूप मराठी शाळेंचा विषय लावून धरला होता. मराठी शाळा आज आपण बघितल्या जिल्हा परिषदेमार्फत गावागावात शाळा आहेत, त्याची अवस्था अगदी दयनीय आहे. असं नाही की जिल्हा परिषदेला निधी येत नाही, काही होत नाही. निधी येतोय म्हणून तर आज अफाट खर्च केला जातोय निवडून येण्यासाठी. का खर्च करतात? नाही, काय त्यांना ह्या शाळा चालवायच्याच नाही. मी तुम्हाला तेच म्हणालो की सरकारी शाळा जर चालवल्या तर शिक्षकांना पगार द्यावा लागतो, विद्यार्थ्यांकडून पैसे घ्यावा नाही. काय RT नावाचा कायदा आहे आपल्याकडे. आज RT नावाचा कायदा असताना सुद्धा आज कितीतरी सरकारी शाळा बंद केल्या जातात. म्हणजे RTचा नियम काय आहे, 1 किलोमीटर शाळा असली पाहिजे, माध्यमिक शाळा 3 किलोमीटरच्या आत असली पाहिजे याच्यामध्ये. पण आज कायदा असताना, कायदा कोणी बनवला आहे? सरकारने बनवला आहे. सरकारने कायदा बनवलेला असताना सरकारच कायदा मोडते त्याच्या. म्हणजे ज्यांनी पालन करायची गरज आहे तेच. म्हणजे आज तुम्हाला सांगतो, सरकारी शाळांची अवस्था गायांच्या गोठ्यांसारखी झालेली. म्हणजे ना पाण्याची व्यवस्था आहे, ना पत्रे व्यवस्थित आहे याच्यामध्ये बसायला मुलांना का नाही. म्हणजे कुठल्याच पालकाला असं वाटणार नाही की बाबा माझा मुलगा या शाळेत घातल्यावरती त्या शाळेची अवस्था बघून याच्यामध्ये. शिक्षकांना प्रचंड कामं ऑनलाईन असतील, काय असतील, अगदी कुत्रे मोजायपर्यंत कामं आता शिक्षकांना द्यायला लागले या सगळ्या याच्यामध्ये. तर आज सरकारला असं वाटतं, तुम्ही जिथे जिथे सरकारी शाळा चांगल्या आहे ना, मुलं तिथं जातात, पण त्या सरकारी शाळा इतका बदनाम करायच्या की तिथं वाटणारच नाही की म्हणजे काय ते इथं गुणवत्ताच नाहीये, इथे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षणच मिळत नाहीये, तर त्याची बदनामी करायची याच्यामध्ये. म्हणजे आज सर्वे करायला लावायचे, मग या 5वीच्या मुलांना हे वाचता येत नाही. पण तुम्ही त्यांना काय देता बुवा, एक सरकार म्हणून काय त्यांच्याकडून करून घेता, शिक्षकांना काय ट्रेनिंग देता, ही तुमची जबाबदारी. आज जेवढे अधिकारी महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या पदावरती बसलेले, देश पातळीवरती 90% अधिकारी हे सरकारी शाळेमधून गेलेले. पण सरकारी शाळा ठरून बंद करायच्या. म्हणजे त्याच्यासाठी आज तुम्ही सरकारी शाळेमध्ये जे शिक्षक रिटायर झाले त्यांच्या ऐवजी काय केलं, तर रिटायर झालेले शिक्षक परत घेतले नोकरीवरती आणि त्यांना 20,000 रुपये मानधन देणार. आणि जी लोक BEd DEd झाले, अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ती कितीतरी लोक पडलेली याच्यामध्ये. आणि ते शिक्षक उडवण्यासाठी काय केलं, TET BET सारख्या अशा काहीतरी परीक्षा तुम्ही सुरू केल्या याच्यामध्ये. कसे याच्यातून कमी करता येईल याच्यामध्ये, हे त्यांना बंद करायचंय. त्यांना हे चालवायचं नाही. त्यांच्याकडे कुंभमेळा चालवण्यासाठी 25,000 कोटीचं बजेट आहे याच्यामध्ये आणि 2-4 हजार कोटी शिक्षणासाठी बजेट नाही. ही किती वाईट गोष्ट आहे याच्यामध्ये, हे विचार करण्यासारखी, शोकांतिका करण्यासारखी गोष्ट आहे. आपण जो देश आज आपला उभा आहे, आज शिक्षणाच्या जीवावर उभा आहे. बरोबर आहे. शिक्षण नसतं तर आजही आपण पारतंत्र्यात आलो असतो. नाही, ही साधी गोष्ट आहे ना. हजारो वर्ष आपल्याकडे जाती धर्म नावाची व्यवस्था आहे. 75, 70, 80 वर्षापूर्वी आपण 78 वर्षापूर्वी संविधान स्वीकारलं, शिक्षण आलं. आज लोक मंगळावरती गेली, चंद्रावरती यायला लागली लोक याच्यामध्ये. आणि हे जे आपल्या आजूबाजूला सगळं जे उभं आहे ते शिक्षणामुळे उभं आहे, संविधानामुळे उभं आहे याच्यामध्ये. मग जर आपण हजारो वर्षाचा आपल्याला एवढा जाती धर्माच्या नावाखाली आपण कुठे होतो, काय परिस्थिती होती, हे सगळं भयंकर चित्र आपल्याला माहिती आहे. दरवर्षी आपण परवा दिवशी 26 जानेवारी साजरी केलं, गुलामगिरीवरती भाषणं देतो सगळीकडे, इंग्रजांची गुलामगिरी सांगतो. ही परत तीच गुलामगिरी, मानसिक गुलामगिरीकडे चाललोय की शिक्षणाकडे लक्ष देत नाही. आज कितीतरी मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून दररोज बाहेर जातोय, ना कुठला डेटा येतोय, ना कुठला हिशोब येतोय, ते मुलं काय करताय काही पत्ता लागत नाही या सगळ्या याच्यामध्ये. आणखी विषय महत्वाचा जो आहे की आपण जर सरकारी शाळेचा उल्लेख केला, या सरकारी शाळेमध्ये मराठीमध्ये शिक्षण दिलं जातं. बरोबर. आणि आज प्रत्येक पाल्याचं म्हणणं असं आहे की आज प्रत्येक पाल्याचं म्हणणं असं आहे की मी माझ्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये टाकेल. बरोबर आहे. मराठी शाळेमध्ये टाकण्याचा कोणाची इच्छाच नाहीये. हम्म. मग ही
ही जी प्रथा आहे की ही मानसिकता ही कशी तयार झाली? ते असं आहे की लोकांना असं वाटत आलं की इंग्लिश मिडियमच्या शाळा म्हणजे फार काहीतरी वेगळे, म्हणजे यायला जायला स्कूल बस असली, चांगले कपडे असले, टॉय असला, गुड मॉर्निंग गुड नाईट म्हणलं की फार चांगलं शिक्षण मिळतं, असा जसा मार्केटिंग फंडा ह्या इंग्लिश मिडियमच्या शाळा राबवत असतात. आणि माझं हेही मत आहे की आज सरकारी शाळेत जर तो दर्जा दिला, सेमी इंग्लिश आला आता अलीकडे, बरोबर. तो सेमी इंग्लिश जर स्ट्रॉंग पद्धतीने सांगितलं गेलं, आज काही सरकारी शाळेत शिकणारे शिक्षक असतील, पण सेमीसाठी नवीन एखाद्या शिक्षकाला नसेल येत इंग्लिश याच्यामध्ये, पण मग ते सेमीसाठी नवीन शिक्षक आले का तिथं? तर आले नाही, तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. त्याच्यामुळं झालं काय, आज अशी परिस्थिती की मराठी शाळेमध्ये मुलं शिकतात, चांगल्या याच्यावरती जातात, मातृभाषेवर शिकतात. पण माझं असं मत आहे की आपल्याला इंग्लिश सुद्धा आली पाहिजे. मग आपण काय, तुम्ही BMCच्या एवढ्या शाळा आहे तिथं सेमी इंग्लिश आहे, मग आपण का आपली मुलं तिकडे वळताय? की आपल्याला इंग्रजीचं एक हे दाखवलं की इंग्रजी आली पाहिजे, आलीच पाहिजे, दुमत नाही याच्यामध्ये, पण मराठी सुद्धा आली पाहिजे. आपण मातृभाषेतून जे शिक्षण मिळतं ते नाही, धड इंग्रजी येत नाही आणि मराठी येत नाही, मग तो असाच मध्ये कुठेतरी अडकतो, मला असं वाटतं. परंतु मराठी शाळेमध्ये सेमी इंग्लिशचं शिक्षण जर चांगल्या पद्धतीने दिलं तर मराठी शाळा इतक्या उत्तम शाळा कुठे नाही. आजही तुम्ही मराठी शाळा नीट करा, व्यवस्थित करा, मंदिरं बांधण्यापेक्षा शाळा उभारा. गावांनी जर लक्ष दिलं शाळेंकडं आणि सरकारने लक्ष दिलं, जिल्हा परिषदांनी लक्ष दिलं, व शिक्षण मंत्र्यांनी लक्ष दिलं, दिल्लीमध्ये केलं ना. दिल्लीमध्ये काय केलं तर ज्या जुन्या शाळा होत्या त्याच शाळांच्या बिल्डिंग चांगल्या केल्या, चांगली यंत्रणा उभी केली, शिक्षकांना ट्रेनिंग दिले. आज चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांची लोक तिथं शाळेत जायला लागले. तर आपल्याकडे व्यवसाय म्हणून ते शिक्षणाकडे बघतात. म्हणून दररोज म्हणजे जे मला तर असं वाटतं, जी आमदार खासदार लोक आहे यांनी शिक्षण नावाच्या व्यवस्थेवरती नाव घेऊ नये, कारण की तेच त्याचा धंदा करत आलेले कितीतरी लोक, कितीतरी म्हणजे त्यांनी ते जर कुठेतरी बोलत असेल शिक्षणाचं, असं विद्यार्थ्यांसमोर गेलं, असं भाषण दिलं, तर ते खोटं भाषण देतात असं मला वाटतं. तुम्ही काय करता? तुम्ही चालवता का इंग्लिश मिडियमची शाळा? तुम्ही किती सरकारी शाळांसाठी काय केलं हे सांगा. कारण केलं तर सगळं होऊ शकतं. सरकारने ठरवलं तर एका दिवसात सगळ्या शाळा डिजिटल होऊ शकतात. पैशाची तोटा आहे का सरकारकडं? अजिबात नाही. मानसिकतेचा तोटा आहे. ती सगळी प्रॉब्लेम आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणखी एक गोष्ट अनिकेत, जे आपण ही बघतो की शिक्षणामधला जो फरक आहे, इंग्लिश मिडियमचं जे शिक्षण आहे ते नुसतं दिसायला चांगलं नाही आहे. त्यांना एज्युकेशनमध्ये जे बदल जे पाहिजेत, जे आपल्याला मुलांना शिकवायला पाहिजे, ते त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये टाकलं जातं. आणि आपला अभ्यासक्रम रटरवाना तोच आहे. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. तुम्ही म्हणलात की इंग्लिश यायला पाहिजे, इंग्लिश यायलाच पाहिजे नक्कीच, पण इंग्लिश शिकवताना आपला जो अभ्यासक्रम कसा आहे, 5वीला गेलेल्या मुलाला तुम्ही इंग्लिश शिकवायला सुरुवात करतायत, बरोबर? म्हणजे आपल्या काळात जे होते 5वीला गेल्यापासून इंग्लिश शिकवायला सुरुवात केली. आणि लहान असतानाच मुलगा हिंदी मूवी वगैरे सगळं बघून हिंदी शिकून जातो, बरोबर आहे. बरं त्या पलीकडे जाऊन आपण ज्यावेळेस मराठी बोलतो, आपण कसं बोलतो की आपण आई, बाबा असे हळूहळू शब्द उच्चारतो. आपण ग्रामर कुठे शिकलो? मराठी शाळेतलं ग्रामर कधी शिकलो आपण? नाही ना, ते आपोआप आलं ना. इंग्लिशचा प्रॉब्लेम काय? म्हणजे माझ्या दृष्टीने तरी इंग्लिश, बऱ्याच महाराष्ट्रातल्या मुलांचं इंग्लिश कच्चं आहे. त्याला कारणीभूत एक व्यवस्था आहे की तुम्ही जर असं करता, कर्म, क्रियापद हे जर लाईनीत नाही बोलले ना, तुमचं इंग्लिश चुकलं, बरोबर आहे. तिथेच तुमचं मोटिवेशन 0. तुला इंग्लिश येतच नाही, 4 चौघात बोलणं, 50 लोकांमध्ये त्याला बोलणं, कुठेतरी मानसिक खच्चीकरण होतं. इंग्लिश त्याचं कमकुवत राहतं. आणि मग तो मुलगा काय करतो? हेच आलं पाहिजे, 1 नंबरला करता, 1 नंबरला, 2 नंबरला क्रियापद, असंच आलं पाहिजे, अशा दृष्टीने शिकतो. बरोबर. पेपरमध्ये तो वाचून लिहितो आणि मग ते त्याचं इंग्लिश हमेशा ओरली होतच नाही. अहो, दुसरी गोष्ट, आपण चला विषय निघाला तर संस्कृतचं. मला दाखवून द्या बरं संस्कृत विषय बोलता येतोय कोणाला? अहो, जो शिक्षक शिकवतो ना त्याला संस्कृत बोलता येणार नाही, फक्त नावाला ठेवलंय. हो, हे काय, ही लोक सगळे का या शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष देत नाही? कारण यांची पोरं कुठे आहे? विदेशामध्ये कॉन्व्हर्टमध्ये शिकताय, इंग्लिश मिडियममध्ये शिकताय, कॉन्व्हर्टच्या शाळेमध्ये शिकताय. आपली पोरं कुठे शिकणार? ZPच्या, म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये, ज्या शाळेकडे हे अजिबात लक्ष देत नाही. मग यांची अडचण काय आहे की आमची मुलं शिकताय, गरिबाची पोरं काय शिकले पाहिजे? ते शिकणारच. आता ते गरिबाची पोरं आई बापा कष्ट करतात, काही ना काही डिग्री घेणार आहे, पण कॅपेबल बनवलं पाहिजे ना तेवढं याच्यामध्ये. शिक्षण जर कॅपेबल बनवलं नाही तर काय अर्थ? त्या डिग्रीचं करायचं काय याच्यामध्ये, दाखवायला? याच्यामध्ये तुम्ही कॅपेबल बनले पाहिजे. म्हणून तुम्हाला गुणवत्तापूर्ण जे शिक्षण आहे ना, जी मागणी आम्ही छात्र भारती, बरोबर, ती फार महत्त्वाची आहे. शिक्षणाचा अर्थ म्हणजे तुम्हाला
मेंढ्या नाही बनवायच्या, शिक्षणाचा अर्थ माणसं बनवायचे. बरोबर. मेंढ्या जशी एखाद्या मेंढीला इथून उडी मारायला लावली तर सगळ्या मेंढ्या सगळ्या मारतील. मेंढ्या मारतील. माणसाला मेंदू नावाची गोष्ट आहे, मेंढ्याला पण आहे, पण माणसाचा मेंदू ही सगळी व्यवस्था चालवण्यासाठी जास्त कॅपेबल आहे आणि तो चालवला पाहिजे. त्याच्यासाठी ठरवून मला ही शिक्षणाची जी लढाई, ही काय छात्रभारतीची लढाई नाही, मला असं वाटतं ही जी लढाई आहे ती पालकांची आहे, ती विद्यार्थ्यांची आहे आणि ती सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांची आहे. कारण की सगळ्यांना शिकायचं आहे, सगळ्यांचे पोरं उद्या शिक्षणाचे द्या, पण शिक्षणाबाबत का कॉम्प्रोमाइज करावं कोणी याच्यामध्ये? हे धोरण हा मूलभूत मुद्दा आहे. शिक्षण नावाची गोष्ट आहे, तिच्याबद्दल कॉम्प्रोमाइज नाही केलं तुम्ही, तसे किती भांडा एकमेकाशी याच्यामध्ये. शिक्षण नावाचा विषय आला, रोजगार नावाचा विषय आला, आरोग्य नावाचा विषय आला, शेती नावाचा विषय आला, तर याच्याबाबत तुम्ही कधीतरी डोकं नीट ठेवून विचार करणार आहेत की नाही? की शिक्षणावर जरी आज कुणी बोललं, हा राजकारण करतो, यांच्या कॉलेजवर काय बोलतो, त्यांच्या कॉलेजने बोलतो. अरे तुम्ही हे बघा ना की तिथे काय होतंय सगळं याच्यामध्ये, ते समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही जर या मुद्द्यानं बोलत नसाल तर तुमच्या राजकारणाला काही अर्थ नाही. त्या राजकारणाचा फक्त फायदा घेऊन पैसे कमवणं, ITत जीवन जगणं, याच्या दृष्टीने तुम्ही त्या राजकारणाकडे लोक आता बघताय असं मला वाटतंय. अनिकेतजी, छात्र भारती एक विद्यार्थी संघटना आहे, याचबरोबरीने ABVP आहे, NSUI काँग्रेसची आहे, अशा खूप साऱ्या संघटना आहेत. परंतु ह्या विद्यार्थी संघटना फक्त राजकीय उद्देशानेच बनवल्या गेल्या किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापरल्या जातात. प्रत्येक वेळेस असंच होतं, हे जे विद्यार्थी संघटना आहे हे फक्त विद्यार्थ्यांचं संघटन करायचं आणि राजकीय सभा, रॅली, कुठे काही प्रोग्राम्स यांच्यासाठीच वापरल्या जातात. मग कुठेतरी असं वाटत नाही की विद्यार्थ्यांचं फक्त राजकारणासाठी पण उपयोग करण्यासाठी या संघटना यूज करतात? ज्या राजकीय पक्षाच्या संघटना आहेत त्यांचा 100% राजकारणासाठी वापर केला जातो. छात्र भारतीच्या बाबतीत असं होत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 2014च्या आधी काँग्रेसचं सरकार होतं, गेली छात्र भारती 42 वर्षाची संघटना झाली, तर गेली 12 वर्ष सोडता पाठीमागचे जेवढे वर्ष असेल तेवढे काँग्रेसच्या विरोधात लढलेली संघटना आहे छात्र भारती. सरकार ज्याचं येईल, ज्याची सत्ता, त्याच्या विरोधामध्ये छात्र भारतीने काम केलंय. छात्र भारती हा कायम परमनंटली विरोधी पक्ष म्हणून भूमिका घेणारे आहे. आज अशी परिस्थिती की एक भूमिका पण घेतो की उद्या निवडणुकीमध्ये जर कुणाला एखादा चांगला उमेदवार वाटला तर त्याला सपोर्ट करायचं, ही छात्र भारती भूमिका घेऊ शकते याच्यामध्ये. पण जात पात धर्म असं राजकारण कोणी करत असेल तर अजिबात भूमिका. छात्र भारती ही अराजकीय जरी संघटना असेल तर छात्र भारतीला हे क्लिअर आहे की भारत नावाचा देश हा राजकीय देश आहे, तो भारतीय संविधानावरती चालतो आणि निवडणुका ह्या फार महत्त्वाच्या असतात आणि निवडणुकांमध्ये एक चांगला रोल करणं ही सगळ्यांची जबाबदारी याच्यामध्ये. म्हणजे सामान्य माणूस जरी राजकीय नसला तर ज्याला मतदानाचा अधिकार आहे तो या देशाचा राजकीय माणूस आहे, असं आमचं मत आहे. मला असं वाटतं की ज्या संघटना आज छात्र भारती का, तर महाराष्ट्रातल्या प्रोग्रेसिव्ह मुवमेंटमध्ये आज शिक्षण नावाच्या व्यवस्थेवरती रस्त्यावरती उतरून अगदी मंत्र्यांच्या समोर जाऊन अंगावरती घेऊन त्यांच्याशी भांडायचं काम आज छात्र भारती करत आलेली आहे. अगदी अराजकीय संघटना असली तरी कुठल्या आमदाराचा, खासदाराचा डायरेक्ट बॅकअप नाही, काही नाही, यंत्रणा नाही, सिस्टम नाही, पण तरी मुलं भांडतात याच्यामध्ये. आणि या सगळ्या याच्यामध्ये वापर होणार कुठली सत्ता असेल की जी लोक तुम्हाला दिसणार काहीतरी काम करताना, त्यांचा वापर घेण्याच्या. पण छात्र भारती वेगळं पण असं आहे की ती एक भूमिका घेऊन आणि चांगलं बरोबर ठेवून त्यांच्यासोबत जाईल. नाही तर त्यांनाही सांगेल की आम्ही तुमच्यासोबत नाही, आमची ही आहे की मुद्द्यांच्या भूमिका आहे. तुम्ही शिक्षणाबद्दल काय धोरण राबवणार त्या धोरणावरती आम्ही तुमच्यासोबत येतो. तुम्ही रोजगाराबद्दल काय धोरण आहे, हे तुम्ही जाती धर्माचं जे धोरण असेल त्याच्या विरोधात आहात का, तर आम्ही तुमच्या विरोधात याच्यामध्ये. हे तेवढ्यापुरतं सोबत जाईल, पण त्याच्यानंतर कायम काम करत राहील याच्यामध्ये. आता तुम्ही छात्र भारतीचं काम करत आलात इतक्या दिवसापासून, तुम्ही खूप मुलांचं वगैरे प्रबोधन करत आलात. सध्याच आपल्या इथे महानगरपालिका निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या बऱ्याच, सगळ्याच महाराष्ट्रामध्ये झाल्या. आणि एकच सूर महाराष्ट्रामध्ये आपण बघायला मिळाला आपल्या सर्वांना की पैशाचा वापर झाला. मग पैशाचा वारेमाप वापर झाला, कोणीतरी द्यायला येतंय, पण द्यायला येण्यापेक्षा घेणाऱ्याची तेवढीच चूक आहे ना. मग घेणाऱ्याचं कुठेतरी चुकतंय का? मग इथे कुठेतरी तुम्ही प्रबोधन करताना लोकांची मानसिकता तुमच्या लक्षात आली असेल की त्यांना हवंय की नाही हवंय. लोक डिसाईड का नाही करत? जर तुम्ही किती कोणता नेता देतोय तुम्ही घेता का नाही? मला काय वाटतं याच्यामध्ये, आम्ही जेव्हा तरुण मुलं या सगळ्याकडे बसतो, भारत नावाचा जो देश आहे ना, तो स्वातंत्र्य होण्यासाठी ही जी लोक पैसे घेतात ना, यांच्या घरातलं कुणी शहीद झालेलं नाही, यांच्या घरातलं कुणी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून अख्खं आयुष्य पणाला लावलेलं नाही.
हे सगळं आपल्याला आयतं मिळालं, ही व्यवस्था आपल्याला संविधान आता या सगळ्या पिढीला आयतं मिळाले, जी लोक पैसे घेतात त्याच्यामध्ये. याच्यासाठी माझ्या बापाला, माझ्या आजी आजोबाला फासावरती जायची, तुरुंगात राहायची गरज पडलेली नाही. तर आमच्या पिढीला हे आयतं मिळालेलं आहे सगळं याच्यामध्ये. पण यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव 23 वर्षाचा असताना फासावरती गेले याची जाणीव नाहीये. हजारो लोकांनी काळ्या पानाची शिक्षा भोगली होती याची जाणीव नाहीये. महात्मा गांधींसारख्या छातीवरती गोळ्या चढल्या होत्या. शिरीष कुमार सारखा 14 वर्षाचा पोरगा, त्याच्यासोबत असणारे सहकारी, करेंगे या मरेंगे 40 कोट लढेंगे, इंग्रजांसमोर जाऊन आम्हाला गोळ्या घाला, तरी ते अशी मुलं शहीद झाली. याची जाणीव जर आम्हाला असती किंवा या लोकांना असती तर त्यांनी पैसे घेतले नसते. त्यांना जर जाणीव असती की सावित्रीबाई फुलेंनी एवढा संघर्ष केलाय, आम्हाला शिक्षणाच्या प्रवाहात सावित्रीबाई फुलेंनी आणले, त्यांनी सगळ्या व्यवस्थेला झुंगारून कितीतरी ज्यांची कर्मकांड सगळ्या व्यवस्थेत जी लोक मध्ये आली त्यांना सगळ्यांना बाजूला करून ही व्यवस्था उभी केली. ती व्यवस्थेमध्ये आज आम्हाला शाळेत जाण्यासाठी दगडगोटे शेणाचा मारा सहन करावा लागत नाही या देशातल्या लोकांना. आज कुठेतरी नोकरी मिळवण्यासाठी फासावरती जायची गरज पडत नाही. ती जी जाणीव आहे ना, ती जाणीव लोकांमध्ये राहिलेली नाही. ज्याच्यासाठी संविधान आलं, ज्याच्यासाठी राजकारणी लोक तयार करण्यात आले, आमदाराचं काम काय, खासदाराचं काम काय, ते कशासाठी त्याला आपल्याला तिथं पाठवायचंय, ते जर त्यांच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट लोकांमध्ये शिल्लक आहे, अनेक लोकांमध्ये नैतिकता नावाची गोष्ट शिल्लक आहे. आजही असे अगदी सफाई कर्मचारी असणाऱ्या महिला आम्ही बघितल्या आहे की ज्यांनी निवडणुकीत पैसे घेतले नाही आणि मतदान केलेलं आहे. खूप लोक, पण कित्येक लोक, म्हणजे देणाऱ्यांना तर लाजा नाहीये, पण घेणाऱ्या लोकांनी तरी याचा विचार केला पाहिजे मला असं वाटतं. परंतु हे जर त्यांना कळलं ना की बाबा नाही, हा देश स्वतंत्र झाण्यासाठी लोक शहीद झालेले, त्यांनी आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, मग आपण इथे सन्मानाने बसतोय. आज आपल्याला संघर्ष करायची गरज पडत नाही याच्यासाठी. शाळा उभ्या केल्या, लोक लढले ना, मेले अख्खे आयुष्य, छातीवरती गोळ्या झेलल्या ना. तर त्या लोकांचा जर संघर्षच आम्हाला माहीत नसेल आणि तो जर आजची लोक असे म्हणायला घाबरायची नाही तरुण मुलं की भारत 2014ला स्वातंत्र्य झालाय, आधीचं आम्हाला माहिती नाही. ही सगळी परिस्थिती, हे जे उभं आहे ना, याच्या मागे मोठा इतिहास आहे आणि तो उद्देश लोकांना समजत नाही की बुवा निवडणुकीचा जो एका मताचा अधिकार मिळाला त्याच्यासाठी लोक शहीद झालेले आहे. त्या संविधानाने अंबानीला एकाच मताचा अधिकार दिला आणि आमच्या घरामध्ये कर्मचाऱ्याला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, अगदी शेतामध्ये काम करणाऱ्या किंवा कचरा वेचक असो, कुणीही असो, त्याला पण मताचा अधिकार दिला आणि समान न्याय देण्याचं काम केलं. मताची किंमत ही लाखो रुपयात, हजारात, 500 रुपयात होऊ शकत नाही. आणि हा जो सगळा बाजार चालला ही अत्यंत धोकादायक आहे, अत्यंत खतरनाक आहे. आणि उद्या अंबानीकडे एवढा पैसा आहे की तो लोकांना पैसे वाटून उद्या त्याचे लोक प्रतिनिधी निवडून आलेले याच्यामध्ये. हे काय लई, पण हे खूप भयंकर आहे, याचा विचार केला पाहिजे. चालू राहिलं तुम्ही बोलण्याप्रमाणे एखादा उद्योगपती, अंबानी अदानी कशाला हो, बाहेरचे येतील ना, त्यांना विकत येतील ना आपल्याकडे. ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होण्यासाठी लोक आले व्यापार करायचा आम्हाला, त्यांनी त्यांचं डिवाइड अँड रूल, तोडाफोडा आणि राज्य करा हे स्वीकारलं आणि किती वर्ष राज्य केलं आपल्यावरती. नाळ कळाली त्याच्यामध्ये, आपलेच लोक उभं करतील, घेतील पैसे. महाराष्ट्रामध्ये या आत्ता ज्या महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या आणि आत्ता ज्या पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार काय, एवढा पैसा महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच वाटला नाही. हे फार कुणीही मान्य करेल, कुठल्या पक्षाचा, कुठल्या विचारांचा, तो राजकीय असो किंवा राजकीय असो, असा चिखल त्यांनी कधी बघितला नसेल. घाणेरडे वक्तव्य करणे, जाती धर्मामध्ये भांडणं लावणे, हे सगळं जे चाललंय त्याच्यासाठी राजकीय व्यवस्था तयार झालेली आहे. मला असं वाटतं खूप चांगली लोक, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र म्हणतो, नेहरू, गांधी, पटेल, अशी सगळे, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशी महान लोक या देशामध्ये होऊन गेले की ज्यांनी वेगवेगळ्या जातीचे होते, वेगळ्या धर्माचे होते, वेगळ्या भाषेचे असतील, परंतु विचार मानवता सांगितलं. साने गुरुजींनी सांगितलं, खरा तो एकेची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ज्ञानेश्वर माऊली आपल्या संतांचा वारसा सांगतो, ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान दिला आपल्याला. एवढंच चांगला विचार वारकरी संप्रदायाचा, तुकारामांचा, नामदेवांचा, जनाबाईंचा, गाडगेबाबांचा, तुकडोजी, एवढा चांगला विचार आपल्याकडे असताना, एवढ्या महापुरुषांनी आपल्यासाठी काम करीत असताना आपण एवढे भरकटलो का, याचा विचार आपण केला पाहिजे. तरुण मुलं अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे, त्यांना शिक्षण का घेताय ते कळत नाही,
ते शिक्षणाची असणारी वाईट परिस्थिती यावरती बोलत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं चूक आणि बरोबर यातला फरक कळून घेत नाही. हे अतिशय वाईट आहे असं मला वाटतं. आता तुम्ही नुकतंच प्रदेशाध्यक्षपद देखील घेतलेलं आहे. विद्यार्थी संघटनेमध्ये आतापर्यंत तुम्ही कामही करत आहे आणि इथून पुढे करणारच आहे. पण तुमच्या पुढे काहीतरी एम असेल ना, की मी आता धुरा हाती घेतली आहे तर काहीतरी असे वेगळे काही कामं करणार आहे. कुठे तुमचं प्रामुख्याने काय काम करण्यावर जोर असणार आहे? नाही, आज जी काही शिक्षण व्यवस्था टिकेल आहे ती सगळ्यात महत्त्वाचं टिकून ठेवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आमच्यासमोर. याच्यामध्ये आजही शाळा बंद होत आहे. आजही सरकारी मोठे मोठे महाविद्यालय ऑटोनॉमस करायचं काम चाललं आहे. स्कॉलरशिप बंद करायचं काम चाललं आहे. सरकारी पदं न भरता कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पदं भरायचं काम चाललेलं आहे. शिक्षणामध्ये धार्मिक सिलेबस आणून लोकांमध्ये जातीय धार्मिक द्वेष पसरवण्याची पण एक स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये चाललेली आहे. शिक्षक ज्या सगळ्या जे काय उभं आहे आता जे सरकारी उभं आहे ती व्यवस्था बरबाद करण्यासाठी एक सिस्टम, सरकार नावाची सिस्टम, सगळ्यात महत्त्वाची राजकीय पुढारी आणि जी काही यंत्रणा असेल भांडवलदारी व्यवस्था ती काम करते. ती सध्या टिकून ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की छात्रभरतीचा व्याप कसा महाराष्ट्रामध्ये वाढेल, वैचारिक मुलं कशी तयार होतील. आणि आज जर तरुण मुलं उभी राहिली नाही, आज जर तरुण मुलांनी हा संघर्ष आपल्या डोळ्यासमोर उभा केला नाही तर येणाऱ्या पिढ्या नक्की विचारणार आहे की शाळा बंद पडत होत्या त्यावेळेस तुम्ही काय करत होते. येणाऱ्या पिढ्या विचारणार आहे की रोजगाराचं खाजगीकरण चालू होतं तुम्ही काय करत होते. तुमच्या देशामध्ये जातीय धर्माचं वातावरण पेटत होतं त्यावेळेस तुम्ही काय करत होते. आणि याच्यामध्ये किमान आपण नसावं ही भूमिका घेऊन नवीन लोकांमध्ये जाणं, तरुणांमध्ये जाणं आणि त्या तरुणांना चांगल्या मुवमेंटमध्ये, चांगल्या विचारामध्ये, चांगल्या प्रश्नांवरती आणणं हे एक चॅलेंजिंग काम आहे. आत्ता विद्यार्थी संघटना चालवणं अतिशय गंभीर गोष्ट आहे. सध्याच्या करिअर ओरिएंटेड वातावरणामध्ये, सध्याच्या भीतीदायक वातावरणामध्ये, सध्याच्या वेगवेगळे अनेक प्रश्न, ब्लॅकमेलिंग असेल काय असेल, या सगळ्या याच्यामध्ये मुलं आज पुढे यायला तयार होत नाही, ते बोलायला तयार नाही. तर त्यांना बोलायला तयार करणं, त्यांना भांडायला सोडणं आणि भ्रष्टाचार शिक्षणात जो आहे त्या भ्रष्टाचाराला थांबवणं आणि जो प्रायव्हेटी मनमान कारभार सगळीकडे चालला आहे त्याच्या विरोधात मोठा संघर्ष आपल्याला येणाऱ्या काळामध्ये होतो. काय मीच उभा करेल असं नाही, पण तो आजपासून सुरुवात केली. इथून मागच्या लोकांनी जे काम केलं ते पुढे नेऊन भविष्यामध्ये शिक्षण नावाची गोष्ट केंद्रस्थानी आणून सगळ्या लोकांना त्यावरती चर्चा करून धोरणात्मक बदल घडून आणणं हे अतिशय महत्त्वाचं आणि चॅलेंजिंग काम आहे असं मला आत्ताच्या क्षणाला वाटतंय. ते आम्ही करणार आहोत छात्रभारती. तुमच्या या कामाला आमच्याकडून नक्कीच शुभेच्छा आणि आम्ही तुमच्याबरोबर थँक्यू उभे राहू. तुम्हाला जिथे मदत पडेल तिथे तुम्ही सांगा, आम्ही नक्की उभे राहू. थँक्यू. अनिकेतजी, मला एक असा प्रश्न विचारायचा. आज आपण बोलत असताना आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्याकडे नाही आहेत. अजितदादा पवार यांचं अकाली निधन झालंय. ह्यामुळे महाराष्ट्राने काय गमावलंय? तुमच्या भाषेत तुम्ही काय सांगाल की महाराष्ट्राने काय गमावलंय आज? नाही, मी जेव्हा गेली 10 वर्षे जेव्हापासून मला थोडंसं राजकारण समजायला लागलं त्यापासून महाराष्ट्रामध्ये अजितदादांचा एक मोठा दबदबा राहिलेला आहे. तो अगदी त्यांच्या वागण्यातून असून एक सिस्टम हातात असणारा. आणि मला असं वाटतं की शरद पवारांनंतर अजित पवार हे असे नेते होते की ज्यांना महाराष्ट्र ओळखतो, त्यांनाही महाराष्ट्राची नस माहिती सगळ्या याच्यामध्ये. आज एक चांगला सेक्युलर नेता आपल्या याच्यामधून दुर्दैवाने गेला आणि निर्णय घेण्याची जी क्षमता होती अतिशय प्रकट होती. अनेक आरोप त्यांच्यावरती झाले, ते खरे असतील खोटे असतील तो एक वेगळा मुद्दा आहे याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये. आणि आज जे हिंदू मुस्लिम वातावरण सरकारमधली जी लोक तयार करत होते तर त्यांना एक छेद देणारा माणूस म्हणून अजित पवारांनी भूमिका घेतलेली आहे असं मला घेत आलेलं आहे आणि भविष्यात घेतो. पण अगदी ठामपणे सांगायचे की मी फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे, जाती धर्माचं राजकारण आहे. म्हणजे अनेक लोक म्हणतात, अगदी राजसाहेब ठाकरे पण म्हणाले की मी अजितदादांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि अगदी बघत आलो की कधी हे नाही, ज्याला चूक आहे ते चूक पण म्हणायची क्षमता होती. जे बरोबर आहे, जे एखादं काम होईल तर होईल किंवा एखादं काम नाही होणार. खूप नुकसान झालं मला असं वाटतं याच्यामध्ये. आज लोकांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांची गरज होती हे सगळे मान्य करा. आणि काल जो धक्का बसला सगळ्या पक्षातील लोकांना, सगळ्या राजकीय लोकांना एक धक्का होता तो याच्यामध्ये. खूप
गंभीर घटना कालची झालेली ही. निश्चितच आपल्याला महाराष्ट्राला पुढे नेऊन जाण्यासाठी खूप सारे युवकांना पुढे यावं लागणार आहे. हम्म. आणि सध्याच्या असणाऱ्या आमदारांमध्ये, सध्याच्या आपल्या राजकीय आमदार खासदारांमध्ये कोण लोक कॅपेबल आहेत जे पुढे नेऊ शकतात असं तुमच्या दृष्टीने कोण वाटतं? नाही, आता राजकीय लोकांना मी काय ते स्टेटमेंट करत नाही. राजकीय लोक आज काय बोलतात आणि उद्या काय स्थिती घेतात त्याच्यावरती हे नाही स्टेटमेंट. पण मला असं वाटतं की जे काय राजकीय लोक आहे सध्या याच्यामध्ये, त्यांनी संविधानाची चौकट जी आहे त्या चौकटीला धरून काम केलं तर हा देश फार पुढे जाईल असं मला वाटतं. आणि जाती धर्माच्या राजकारणाच्या व्यतिरिक्त लोकांचे प्रश्न घेऊन जर काम केलं तर मला असं वाटतं की आपण फार पुढे जाऊ शकतो, हे कुणीही नाकारू शकत नाही. तर मला रोहित पवार राष्ट्रवादीचं काम करतात, आदित्य ठाकरे काम करतात, इकडे काँग्रेसमध्ये हनुमंत पवार आहेत, जे एकदम सामान्य घरातल्या राष्ट्र सेवा दलातले कार्यकर्ते आजची भूमिका मांडतात प्रकट पद्धतीने, अतिशय महत्त्वाची भूमिका आहे असं मला वाटतं की ही सगळी लोक पुढे जातील राजकारणामध्ये आणि भविष्यामध्ये महाराष्ट्राचे देशाचे नेते पण होतील. आत्ताच बोलण्याप्रमाणे तुम्ही बोललात की आज राजकीय नेत्यांचं मी काही सांगू शकत नाही, आज आहेत उद्या कोणत्या विषयावरती कोणतं स्टँड घेतील माहीत नाही. पण याचबरोबरीने तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा. आपल्या तालुक्याचंच नेतृत्व सत्यजित दादा तांबे, सगळीकडे त्यांची जी चर्चा आहे खूप हुशार आणि उमदा नेतृत्व आहे, यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे खरंच पुढे महाराष्ट्राचं जाऊन नेतृत्व करतील, विद्यार्थ्यांचं नेतृत्व करतील किंवा पदवीधरांचे आता ते आमदार आहेत तर चांगल्या प्रकारे नेतृत्व करतील असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की सत्यजित दादा हे सध्याच्या राजकारण्यांमध्ये अतिशय हुशार आणि अतिशय चांगली मांडणी करतात असं माझं मत आहे. आणि प्रचंड विचारपूर्वक बोलतात सगळ्या याच्यामध्ये, म्हणजे कुठले प्रश्न विचारला तर फसत नाही, अडकत नाही. म्हणजे अगदी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात साहेबांचे गुण त्यांच्यामध्ये आलेले मला आज दिसतात. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी संघटनेतून आले, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राहिले काँग्रेसच्या याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते पण महाराष्ट्रभर फिरलेले आणि राजकीय फक्त प्रश्नचिन्ह जो आहे तो ते राजकारणामध्ये संभ्रम तयार करतात असं माझं अगदी स्पष्ट मत आहे याच्यामध्ये. आणि राजकारणामध्ये लोक संभ्रम तयार करणं ही त्यांची स्ट्रॅटेजीचा भाग आहे. राजकारण खूप चांगल्या प्रकारे शिकले कारण चांगलं कारण विद्यार्थी हा राजकारण शिकला पाहिजे. हा, पण संभ्रम तयार करतात राजकारणामध्ये. पण आज मग प्रश्नचिन्हही निर्माण होता या सगळ्या याच्यामध्ये की त्यांची नेमकी भूमिका काय आहे, ते उद्या दुसरीकडे जातील का, तर असे प्रश्नही तयार होतात या सगळ्या याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की सत्यजित दादा एक हुशार आणि महाराष्ट्रामधलं भविष्य आहे असं मला वाटतं. आणि अगदी आत्ताही मोठे नेते, ते काय लहान नेते नाही याच्यामध्ये, महाराष्ट्र ओळखणारा माणूस म्हणून सत्यजित दादा तांबे यांची ओळख आहे. अनेकेची धन्यवाद, तुम्ही आम्हाला टाईम दिला आणि खूप साऱ्या चर्चा करायला आपल्याला वेळ दिला आणि खूप साऱ्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडून समजल्या देखील आणि आमच्या व्ह्युअर्सला देखील समजल्या. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुमच्या पुढील कार्यास खूप साऱ्या शुभेच्छा.